दरवर्षी कांदा पिकाचं संपूर्ण शेड्यूल वापरतोय. कांदा साठवणुकीवेळी आपण बीएससी टाकतोय, गंधक टाकतोय, 22 पावडर असेल ते टाकतोय, तरी देखील काजळी आपल्या कांद्यावर येत आहे. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. तर कांदा पिकावरती काजळी कधी येते आणि काजळी आल्याच्या नंतर किंवा काजळी येऊ नये म्हणून आपण प्रिव्हेंटिव्हली कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे, तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहताय प्राची ॲग्रो इंडस्ट्रीजचे ऑफिशियल युट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कांदा पिकासंदर्भातील संपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आम्ही कांदा पिकाचं संपूर्ण शेड्यूल वापरलेलं आहे, तरी देखील आमच्या कांदा पिकावरती काजळी येत आहे. अनेक बुरशीनाशक वापरतो आपण कांदा साठवणुकीच्या वेळी, 22 असेल किंवा गंधक असेल, तरी देखील आमच्या कांदा साठवणुकीमध्ये बुरशी येत आहे, काजळी येत आहे. तर अशा वेळी म्हणजे अशा बुरशी येऊ नये म्हणून आपल्याला कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे, असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर शेतकरी मित्रांनो, काजळी येते कधी हा मुद्दा सर्वात आधी सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर काजळी कधी येत असते, जेव्हा आपला कांदा 90 ते 95 दिवसाच्या आसपास झालेला असतो, म्हणजे आपण कांदा जेव्हा काढायच्या टप्प्यात आलेला असतो, किंवा अशा वेळी काजळी जी आहे ती आपल्या कांद्यामध्ये एंटर करत असते. म्हणजे ती काजळी नावाची बुरशी म्हणजेच अस्परजिलस नायझरस तिचं सायंटिफिक नाव आहे. तर ही नावाची बुरशी जी आहे ती आपल्या कांद्यामध्ये येत असते आणि ती काजळी आपल्या कांद्यामध्ये जेव्हा आपण साठवणुकीत टाकत असतो त्यावेळेस ती प्रसरण पावत असते. तर अशी बुरशी आपल्या कांदा पिकावरती येऊ नये आणि साठवणुकीमध्ये आपला कांदा सुरक्षित राहावा, त्याचा कलर टिकून राहावा आणि बाजारामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात बाजारभाव मिळावा, यासाठी अनेक शेतकरी प्रयत्नशील आहेत. अस्परजिलस नायझर या बुरशीचा आपल्याला जर कांदा पीक जेव्हा शेतामध्ये आहे त्याच वेळेस आपल्याला जर कंट्रोल केलं तर आपल्या कांदा पिकामध्ये 100% सांगतो की तुमच्या कांदा पिकामध्ये जी आहे ती काजळी येणार नाही. तर अशा वेळी आपल्याला कोणती फवारणी घेणं गरजेचं आहे, तर शेवटच्या फवारणीमध्ये तुम्हाला फ्लुओपायरम 17.7% असलेलं आणि टेबुकोनाझोल 17.7% SC असलेलं कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक वापरायचं आहे. मी तुम्हाला रेफर करेल की डुना तुम्ही वापरा. त्याचबरोबर त्यासोबत चांगला स्टिकरही वापरायचा आहे. प्राची ॲग्रो इंडस्ट्रीजचा सिलेक्ट 82 तुम्ही यासोबत वापरू शकता. तर याची जर तुम्ही फवारणी तुमच्या कांदा पिकामध्ये केली तर तुमच्या कांदा शेवटच्या टप्प्यामध्ये लक्षात घ्या, याची जर फवारणी तुम्ही तुमच्या कांदा पिकामध्ये केली तर तुम्हाला 100% काजळीवरती परिणाम मिळणार आहे. कांदा पिकामध्ये तुमच्या कोणत्याही प्रकारची काजळी येणार नाहीये, हे लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, तुम्ही या अस्परजिलस नायझर हे बुरशीचं जे आहे ते या फवारणीमुळे पूर्णपणे नायनाट होईल. ही बुरशी येते कधी, हे तुम्हाला आता सांगितलेलं आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये आपला कांदा असतो त्यावेळेस ती कांद्यामध्ये एंटर होत असते. त्याच वेळी आपल्याला शेवटच्या फवारणीला डुना वापरायचा आहे, म्हणजेच फ्लुओपायरम 17.7% असलेलं, त्याचबरोबर टेबुकोनाझोल 17.7% असलेलं कोणतंही बुरशीनाशक तुम्ही वापरायचं आहे. आपण डुना प्रेफर करतो. तर याची जर फवारणी तुम्ही घेतली तर तुम्हाला तुमच्या साठवणुकीमध्ये एकही कांदा काजळी आलेला सापडणार नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, ही जर माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच होईल. त्यांचाही कांदा सुरक्षित राहील, त्याचाही कांद्याची कलर जो आहे तो कमी होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल कांदा पिकासंदर्भातील, किंवा तुम्हाला कांदा पिकाचे संपूर्ण शेड्यूल हवे असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क साधा किंवा व्हॉट्सअपला हाय टाका. आम्ही तुमच्यापर्यंत कांदा पिकाचे संपूर्ण शेड्यूल पोहोचवू.